नमस्कार, मी पत्रकार संजय पाटील. महाराष्ट्राचं बातमीपत्र म्हणजेच MB न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज कराड तालुक्यातील घोगाव या गावाची निवड NSS कॅम्पसाठी केलेली आहे. 2 ऑक्टोबरचं औचित्य साधून आज घोगाव येथील श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या कॉलेजच्या माध्यमातून NSSचं कॅम्प घोगावमध्ये लावण्यात आलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांच्याकडून या गावातील सर्व स्वच्छता या निमित्तानं होणार आहे. सर्व शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थिनी या कॅम्पमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत आणि आपण त्याबाबतच पाहूया सविस्तर वृत्त. माझं नाव श्वेता मोहन घोडे. मी CSCची स्टुडंट आहे. आम्हाला इथे येताना अगोदर खूप संकोच वाटत होता, कारण इथे येऊन स्वच्छता करायची. पण इथे येऊन जेव्हा आम्ही स्वच्छता करायला लागलो तेव्हा आम्हाला खूप आनंद वाटला आणि आम्ही खूप मनापासून स्वच्छता केली. पण स्वच्छता करत असताना आम्ही भरपूर गोष्टी शिकल्यात आणि आम्हाला खूप आनंद झाला. नाव साक्षी पवार, SY इलेक्ट्रिकल डिग्री. ह्या NSSच्या अंतर्गत आम्हाला एखाद्या देशासाठी, गावासाठी करत आम्हाला त्यांच्यासाठी कार्य करण्याची संधी दिली, याबद्दल NSSचे खूप आभार. आणि आम्ही प्रयत्न करू की भविष्यात सर्व ठिकाणी स्वच्छता राहील याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ. NSSला खूप थँक्यू. माझं नाव झहीर शेख आहे. मी SY CSC घोगाव येथे शिकत आहे. तर आज आम्ही NSS निमित्त गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान यासाठी घोगाव गावातील स्वच्छता करण्यासाठी आलेलो आहोत. याने आपल्या आरोग्याला एक चांगली वळणे मिळतात. स्वच्छतामुळे खूप सारे आजार आहेत ते कमी होतात व ह्यामुळे आम्हाला जीवनात स्वच्छताचे महत्त्व कळाले आणि NSS या कमिटी थ्रू आम्ही अनाथ मुलांना मदत करतो व ज्यांचेही दुर्घटनेत सापडलेली लोक आहेत प्लस स्वच्छतेचे काही कार्य आहेत ते आम्ही करतो. जर आम्हाला भविष्यात राजकीय पातळीवर जर आम्हाला हे कार्य करण्याची संधी दिली तर आम्ही सर्व SSITची मुले ही पदवी आणि हे आलेले आमच्यासाठी जे म्हणजे चान्स जो आहे तो खूप चांगल्यापणे उत्तरनीत काढू. आणि भारताला आमचा फक्त एकच संदेश आहे की स्वच्छ भारत हेच आरोग्यनिर्मित आणि स्वस्थ भारत राहील. धन्यवाद. माझं नाव अक्षय कुंभार. आम्ही NSS हेड. आम्ही श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी या कॉलेजतर्फे 2 ऑक्टोबर गांधी जयंती या निमित्त आम्ही घोगाव ग्रामपंचायत बाळसिद्ध मंदिर येथे स्वच्छता अभियानासाठी आलेलो आहोत. आपला देश स्वच्छ व्हावा ह्या हेतूने NSS कमिटीने आपल्या विद्यार्थ्यांना एक चांगली आणि एक चांगली सवय लागावी, स्वच्छतेबाबत त्यांना महत्त्व कळावं या गोष्टीसाठी आमच्या NSS कमिटीने हे कॅम्प राबवलेला. यासाठी आम्हाला आमचे कॉलेजचे प्राचार्य श्री प्रिन्सिपल कुलकर्णी सर यांनी खूप सहकार्य केलं. तसंच त्याबरोबर माझे जे सहकारी मेंबर आहेत, NSS मेंबर आहेत, पाटील मॅडम असतील, थोरा सर असतील, नाईक सर असतील, माने मॅडम असतील, तसेच पिऊन हराळे आहेत, हे आपसिंगे मॅडम, पाटील मॅडम यांचे पण खूप सहकार्य. त्याचबरोबर हे विद्यार्थी फर्स्ट इयरपासून ते डायरेक्ट फायनल इयरपर्यंत डिग्री डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत. ह्यांनी पण खूप सहकार्य केलं. यांनी त्यांचे कोणत्याही प्रकारची हे न बाळगता, लाज न बाळगता, कोणत्याही प्रकारचा संकोच न करता त्यांनी खूप उत्स्फूर्तपणे ह्या स्वच्छते मोहिमेत सहभाग घेतला आणि त्यांनी हे पूर्ण परिसराचा कायापालट केला. आता कॉलेज जीवनात स्वच्छता किंवा देशाची स्वच्छता मोहीम जी असते म्हणजेच आता फार मोठ्या प्रमाणात जसं स्वच्छ भारत मिशन आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी यशस्वी करून दाखवलं. एकदम आपला देश स्वच्छ झाला, शौचालय सगळीकडे झाले, त्यामुळं हागणदारीमुक्त देश जवळजवळ झालेला आहे. आता NSS जे तुम्ही नेहमीप्रमाणे कॅम्प चालू करत असता विद्यार्थ्यांना, याबद्दल आता विद्यार्थ्यांच्यात म्हणजे अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या सामाजिक जीवनात याचा काय फायदा होतो? आता जसं तुम्ही म्हटला, आपले आदरणीय माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर गांधी जयंतीबरोबर स्वच्छतेचं महत्त्व पटावं म्हणून स्वच्छ भारत स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. तर आता नवीन अभ्यासक्रमानुसार नवीन अभ्यासक्रमानुसार मुलांना आता NSS हा सब्जेक्ट त्यांच्या फर्स्ट इयरच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आहे. त्याचा फायदा असा होतो की मुलांना ग्राउंड लेवलपासून सगळ्या गोष्टी सवय लागते. स्वच्छतेच्या असेल, माणसाची वागणूक कशी करावी, बोलावे कसं या संदर्भात असेल, या सर्व छोट्या छोट्या गोष्टींची त्यांना सवय आत्तापासूनच त्यांच्यात आपण ह्या गोष्टी पेरल्या जातो. भविष्यात त्यांना त्यांच्यात एक आदर्श व्यक्तिमत्व, त्याचबरोबर आदर्श इंजिनिअरिंग, आदर्श व्यक्ती तयार व्हावा यासाठी NSS प्रयत्न करत असते. धन्यवाद सर.